हिंग बघा नांदेडकर, आज आम्ही चाललोय रत्नेश्वरीला. काळेश्वर गुरुद्वारा सगळं फिरून येणार आहेत. अंबूची आई, माझी आई आणि मी आणि आमचे ॲटोवाले दादा. ॲटो करून आम्ही चौघजण निघालो. पहिल्यांदा आम्हाला सुट्टी मिळाली त्याचा आनंद साजरा करण्यासाठी. आणि नांदेडला माझी आई आली होती. आईला काहीतरी दाखवायचं म्हणून आईला घेऊन जायचं होतं. आईची तब्येत जरा बरी नव्हती, पण स्लाईन वगैरे लावलं, हॉस्पिटलमध्ये दाखवलं आणि निघालो. हे आपल्या विष्णुपुरीचा रस्ता जे काही युनिव्हर्सिटीकडे जातो. युनिव्हर्सिटीच्या बॅक साईडलाच म्हणजे युनिव्हर्सिटीच्या मागे झरी, पांगरी वगैरे जे गाव आहेत त्याच्या बाजूला म्हणजे वर माळावर रत्नेश्वरी देवीचं मंदिर आणि ही युनिव्हर्सिटीचं नवीन गेट. मग ह्या रस्त्यानं जात असताना इथे एक झाड आहे. हे झाड कुणाकुणाला माहिती आहे? या झाडाच्या पाठीमागे माहिती आहे भावल्या वगैरे, हेच ते झाड. भावल्या वगैरे सगळं असं टोचून ठेवलेलं आहे. आणि जाता जाता लागणारा हा सुंदर असा गुरुद्वारा. ह्या गुरुद्वाराकडे पाहिलं ना की नांदेडचं वैभव वाढल्यासारखं वाटतं. नांदेडमध्ये कुठंही जा गुरुद्वारा पाहायला मिळतो. नांदेडमध्ये माझ्या माहितीनुसार तरी 14 गुरुद्वारे आहेत आणि गुरुद्वाऱ्यांचं शहर म्हणून सुद्धा नांदेडची बाहेर ओळख आहे. अशी सुंदर ओळख असलेलं आपलं नांदेड पाहायला आल्यानंतर एक नंबर वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तुम्ही पाहिलं असेल झरी गावातलं. आणि हे आई, मावशी, काकू, काका शेळ्या मेंढ्या चालत जात होते. आणि नंतर माहिती आहे हे शेती वगैरे पाहिली, जी काही म्हणजे रुकीसुकी पडली होती, तर काही म्हणजे अगदी म्हणजे हिरवीगार लुसलुशीत झाली होती. मग त्यानंतर हे पपईचा मळा, इतर रसवंती ग्रह आणि बिबट्याच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेलं पर्ण हॉटेल. मग असा हा सुंदर रस्ता, सुंदरच म्हणावा लागेल, कारण का पावसाळ्यात तिकडे गेल्यानंतर बाहेर फिरायला जायची गरजच वाटणार नाही असा हा सुंदर असा रस्ता. आणि मग नंतर काय, ॲटोमध्ये मज्जा करत आम्ही निघालो. कुणाला वाकड्या लाव, काहीतरी कर, मस्ती कर, बोल, हास, खेळ करत करत आम्ही पोहोचलो होतो रत्नेश्वरीच्या माळावरती. आणि रत्नेश्वरीच्या माळावरती पोहोचल्या माहिती आहे आई गेली, नारळ वगैरे घेतलं, पाय वगैरे धुतले, सगळं झालं. आणि नंतर माहिती आहे जसं की बारडच्या देवीला डोळे, नाक वगैरे, मोड वगैरे सगळे वाहिलं जातं, त्या पद्धतीने वाहत होते. आणि अंबूची आई माहिती आहे अशी तेवरमध्ये बोलते ना, जसं काही यार मंत्री संत्री वगैरे बोलतात ना, त्या पद्धतीने. आई एकदम म्हणजे असं छान शांत होती. त्याचं कारण म्हणजे एकच, आईची तब्येत बरी नव्हती. पण तरीसुद्धा आम्ही मस्ती करायचं सोडणार नाही. आणि मग आईला पैसे दिले आणि त्या बाईला द्यायला लावले. आणि मग नंतर निघालो आम्ही दर्शनाला जात असताना रत्नेश्वरीवर गेल्यानंतर पाय धुवून जावे लागतात. तिथं हापसा वगैरे सगळं पाहायला मिळतं. आणि तिथे गेल्या ना आईला आणि आंबूला दिसली कासवं. आणि ती कासवं पाहिल्यानंतर माहिती आहे आई मला म्हणत होती की व्हिडिओ घेताना जपून घे, पडशील करशील. आणि कासवंसुद्धा मला लाड लहान लेकरासारखं दाखवत होती. आणि त्यात आंबूसुद्धा म्हणजे अगदी लहान लेकरांसारखं आम्ही अख्खा दिवस इतका छान घातला ना, बाप रे बस. आणि आईसोबत फिरणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. आणि ते सुख नक्की सगळ्यांनी अनुभवा. बघा आईची काळजी बघा, पडशील बाई मागं हो जरा. मग नंतर हे सगळं घेतलं आम्ही, मोड, डोळे वगैरे सगळं घेऊन आहे ना, मग निघालो आम्ही देवीच्या दर्शनाला जात असताना जरा वेगळीच मज्जा होती. ती म्हणजे काय माहिती आहे का, पायऱ्या चढण्याची. माझ्या आईला तर सहज चढून झाल्या, पण अंबूची आई थोडंसं थकत होती, कारण का आता दोघीचं पण थकणं साहजिक आहे. पण अंबू आणि मी मात्र आईच्या सोबत म्हणजे आनंद लुटत होतो, की म्हणजे पहिल्यांदा कुठेतरी फिरायला जावं किंवा फिरायला गेल्यानंतर आईवडिलांसोबत किंवा घरच्यांसोबत जावं आणि तिथं आनंद घ्यावा, ही जरा वेगळी मज्जा होती. वडेपुरीच्या मंदिराचा इतिहास कुणाकुणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करायला विसरू नका. वडेपुरीचा इतिहास मी माझ्या आईला जेवढा मला माहिती होता तेवढा थोडा सांगितला. दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना आई म्हणाली की थांब मी पूजा वगैरे करते. मग आईने पूजा वगैरे केली. पूजा केल्यानंतर तिथे आरती वगैरे होती. आणि आज होती अमावस्या, त्यासाठी आहे ना तिथे भरपूर लोक म्हणजे सवासण्यासुद्धा वाढत होते. मग आरती वगैरे झाली, पूजा वगैरे झाली. ते सगळं झाल्यानंतर मग बाहेर आल्यानंतर एक काकी आल्या बोलवायला. त्या म्हणाल्या की आम्ही सवासणी वाढल्यात, आमचा ॲटो तयार आहे आणि तुम्ही सवासणी खायला येता का. मग नेकी और पूछ म्हणजेच काय माहिती आहे का, देवाच्या दर्शनाला गेलो आणि प्रसाद खायला भेटते, यामध्ये आई आणि मी कधीच म्हणजे शंका करणार नाही. आणि त्यातल्या त्यात मग अंबूसुद्धा म्हणली की चला आपण आस्वाद घेऊया, ते म्हणजे प्रसादाचा. मग ते घ्यायला जाण्या अगोदर माहिती आहे का आम्ही गोल फेरा मारायला निघालो. त्यात हे काका इतकं छान संभळ वाजवत होते. संभळ वाजवणं खूप म्हणजे जुनी पद्धत आहे, पण ती लोप पावत चालली. आणि मग नंतर पाठीमागे गेलो, तिथे महादेवाची पिंड वगैरे होती. आईने थोडी पूजा वगैरे केली. आणि पूजा केल्यानंतर आहे ना मग अंबूची आई बघत होती, कारण का ते दंडवत प्रणामाचे काहीतरी त्यांचे प्रकार असतात, त्यासाठी अंबूची आई बघत होती. आणि मग नंतर आईने मला कुंकू लावलं. माझं कुंकू इतकं मोठं लागलं होतं, पण आईला लावलेलं म्हटल्यानंतर छानच. आणि आईचं तर कुंकू तुम्हाला माहीतच आहे. मग त्यानंतर अंबूला लावलं. अंबूला एकदम बारीक कुंकू पाहिजे होतं.
आणि बारीक कुंकू लागलं तर आई म्हणली की जरा जास्तच बारीक झाले, अजून थोडं मोठं लावायत का, पण नाही, तिला तेवढंच पाहिजे होतं. मग नंतर माहिती आहे आम्ही त्या ज्या सवासण्या वाढत होत्या काकू त्यांच्या इथे गेलो, सवासण्यांचा आस्वाद घेतला. आणि सवासण्या वाढत असताना कुंकू लावणं आणि डबल त्यांना कुंकू लावणं, त्यानंतर हात जोडणं, पहिला घास पदरात घेणं, ही सगळी पद्धत मला माहिती आहे, कारण का गावाकडे हे चालतं, हे नॉर्मल आहे. मग नंतर काय सवासण्यांचा आस्वाद घेऊन झाला, मग आम्ही गेलो बाहेर. बाहेर गेल्या गेल्या माहिती आहे, बाहेर जात असताना आम्ही अजून 2-3 लोकेशन फिरणार होतो. ते म्हणजे कुठले माहिती आहे का? सगळ्यात पहिल्यांदा गेलो आम्ही ते म्हणजे झरीच्या गुरुद्वाऱ्याला, पांगरीच्या गुरुद्वाऱ्याला, ज्याचं की आत्ता काम चालू आहे. प्रत्येकजण जा तिथे बघा, इतकं सुंदर चालू आहे ना. जसं की गुलाबी सिटीमध्ये एक मंदिर पाहायला मिळतं, अगदी त्याप्रमाणेच म्हणजे नांदेडमध्ये सुद्धा एक मंदिर म्हणजे गुरुद्वारा होतोय. आणि जात असताना माहिती आहे थोडंसं साईडला जाऊन या लोकेशनला आईच्या फोटो वगैरे काढले. आईच्या फोटो काढून आईला सांगितलं की चला बाई आता एकदाचं जाऊयात. आई फार थकली होती कारण का आईची तब्येत बरी नव्हती, तरीसुद्धा आईला आनंद येत होता. मग पुन्हा ॲटोमध्ये बसून निघालो, ते म्हणजे गुरुद्वाऱ्याकडे जात असताना, गुरुद्वारा पाहत असताना हे गुरुद्वाऱ्यातली लोक जे की शेती करत होते त्यांना मी सांगितलं, आईला सगळं सांगत गेलेलो. आणि हेच तो गुरुद्वारा ज्याचं की काम चालू आहे. पण एक नंबर आणि सुंदर असा गुरुद्वारा आहे, आवर्जून सगळ्यांनी जाऊन पाहायला पाहिजे. आणि जेवण वगैरे सगळं, आणि प्रत्येका ठिकाणी असतं सोडा यांचं जेवण, कुणीही जा प्रत्येकाला जेवण पोटभर भेटणार, त्यांना भुकेलं पाठवणारच नाहीत. आणि ह्याचं काम चालू आहे, हे काम झाल्यानंतर अजून सुंदर वाटेल. आणि बहुतेक आपल्याला ह्याची आठवण म्हणजे अजून एक ठिकाण आहे गुलाबी सिटी, तिथल्यासारखं वाटते. आणि त्याच वेळेला सनसेटसुद्धा होता, म्हणजे अजून छान वाटलं. आणि मग तिथून निघालो आम्ही आता झरीच्या गुरुद्वाऱ्याला, जे की झरीचा गुरुद्वारा सगळ्यांना माहिती आहे, रत्नेश्वरला जात असताना लागतो. आणि झरी गाव, या गावामध्ये माहिती आहे तुम्हाला, आता जाता जाता इथं लागेल संत गाडगे बाबा यांची मूर्ती. इथे थोडीशी व्यवस्था झाली पाहिजे मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं त्यावर नक्की सांगा. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, जे की सुंदर आहे, झरीगावकरांनी हे एक नंबर केलेलं आहे. त्यानंतर हे तलाव, इथं मूर्ती विसर्जन वगैरे होतं, हे सगळ्यांनी पाहिलं असेल. त्यानंतर सगळ्यात फेमस, सगळ्यांच्या आवडीचा आणि सगळ्यांनी पाहिलेला असा हा झरीचा गुरुद्वारा, जिथे की मासोळ्या सगळ्यात छान आहेत. आईला मी नेऊन तिथं दाखवलं की बाई बघ, मासोळ्या वगैरे भेटतात, म्हणजे बघायला इथे छान आहे. आणि त्यानंतर गेल्यानंतर ह्यांचं हे लोगो, हे गुरुद्वारा इतकं सुंदर असं वैभव आईनं पाहिलं. आणि मग नंतर खाली जाऊन त्या माशांना दिलेला प्रसाद टाकला. मग नंतर आंबूचाईसुद्धा अगदी आनंद घेत होती ह्या सगळ्या गोष्टींचा आणि बघत होती. त्यानंतर माहिती आहे आम्ही तिथून निघालो, ह्या माशा वगैरे पाहिल्यानंतर आई म्हणत होती रंगीबेरंगी किती आहेत. आणि हे सगळं पाहता पाहता माहिती आहे फार उशीर झालेला, अंधार पडलेला, पण तरीसुद्धा आमचं एन्जॉय करणं सरत नव्हतं. आणि मग तिथून निघालो आम्ही ते म्हणजे काळेश्वरला जात असताना मधातला रस्ता बंद होता, म्हणून वेगवेगळ्या मार्गाने आम्ही पोहोचलो. काळेश्वरच्या मंदिरामध्ये गेलो, आरती चालू होती, आरतीचं दर्शन घेतलं, म्हणजे आरती केली, दर्शन घेतलं. आणि मग पुन्हा निघालो आम्ही गावाकडे. पण घराकडे येत असताना तिथे सुद्धा आम्हाला थोडासा प्रसाद खायला मिळाला, ते म्हणजे भात आणि वरण खाल्लं आणि दर्शन घेऊन पुन्हा निघालो, ते म्हणजे रूमकडे. पण येत असताना माहिती आहे काळेश्वरच्या मंदिरामध्ये इतकं सुंदर वातावरण बनवलं होतं, भजन वगैरे चालू होतं, ते पाहिलं. गंगा आरती पाहिली, गंगा आरती म्हणजे आपल्या गोदावरी नदीची आरती पाहिली. आणि त्यानंतर मग आम्ही आलो रूमला. माझा आजचा दिवस इतका सुंदर गेला, आईसोबत अख्खा दिवस घालवला. आईला नांदेडमध्ये भरपूर फिरवून दाखवलं. आई एकदम खुश झाली. आईची तब्येत जितकी घाण झाली होती ना तितकी छान झाली. आणि त्यानंतर येता येता माझ्या भावाच्या म्हणजे शिवरुद्रा इव्हेंट फोटोग्राफीच्या स्टुडिओला गेलो. आईला बघा कसं पोच सांगत होता माझा भाऊ, जरा फोटो काढून झाल्या. आणि फोटो काढून झाल्यानंतर मग आम्ही आलो रूमला आल्यानंतर मग आता जेवणाची तर काही गरजच नव्हती, कारण का 2-2 ठिकाणचा प्रसाद घेतला होता. आणि मग नांदेड शहरात परतलो. फोटो सेशन, दर्शन सगळं झालं. माझा दिवस असा गेला, इतका सुंदर गेला ना, मी हा दिवस कधीच विसरणार नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलांना घेऊन नक्की फिरायला निघा, दिवस खूप भारी जाईल.